हे गाइस, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग्स। आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहोत। मम्मीची एक फ्रेंड आहे, जुनी खूप छान फ्रेंड आहे आणि खूप चांगली मैत्री आहे दोघींची पहिल्यापासूनच। सो त्यांची आज 25th वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, 25th। तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आज कल्याणला। तिकडे त्यांनी छान सेलिब्रेशन ठेवलं आहे, सगळे रेडी झाले आहेत। मम्मी आणि विची मॅचिंग आहेत आज, मम्मी आणि बिट्टू। सो चला, चुकून बिच्चू निघाला। चला आता आपण जाऊया। पाऊस पडला आहे गाइस आमच्याकडे आज, बघा एकदम धो खूप जास्त पाऊस पडला आहे। गाडी पण छान धुवून निघाली पावसामुळे। बिट्टू पुढे बसले, बघा गाइस कसा पाऊस पडलाय। त्याच्यामुळे लेट झाला, त्याच्यामुळे आम्हाला लेट झालाय। 4:09ची गाडी पकडणार होतो, पण आता 5:06ची गाडी पकडतोय। ती पण किती वाजता येईल माहित नाही, पावसामुळे काही सांगू शकत नाही। पाऊस पडलाय सो छान एकदम मस्त मातीचा वास येतोय सगळीकडे, खूप सुंदर घमघमाट सुटला। बघा कसं आभाळ झालेला आहे, कुणाला असं वाटणारच नाही की उन्हाळा चालू आहे कसं। निघालोय, पप्पांनी आम्हाला सोडलंय। चला फायनली आता आम्ही ट्रेन पकडली आहे गाइस। आता मम्मी आणि बिट्टू बसले, मी बसते इकडे। आता आम्ही कल्याणला आलोय, वेलकम टू कल्याण। चला आता पुढे जाऊया। आता आम्ही बुके बघायला आलोय, तिकडे घडी तर काय आम्हाला चांगली भेटली नाही। बघूया, इथं फायनली एक सिलेक्ट केला आहे आम्हाला। बघा मला आवडला, कारण ब्ल्यू कलर छान होता आणि पिंक आणि रेड दोन्ही फुलं आहेत, व्हाईट पण आहे। ओके ओके घ्या। हॉलला पोहोचला आहे, सिद्धिविनायक हॉल। चला आता आतमध्ये जाऊया। या आहेत काकी आणि हे आहेत काका, सुलभा काकी आणि काका आहे ते अविनाश काका। किती छान बनवलं असं फोटो काढण्यासाठी, मस्त डेकोरेशन एकदम एक क्लास। इकडे काकी काकांचा फोटोशूट झाला, स्टॅच्यू ठेवला बुद्धांचा, किती मस्त। ओ त्यांचं लग्न जेव्हा झालं, हर 10 वर्षांचं ठेवलं। हाय कमली, कशी आहेस? खूप छान मस्त डेकोरेशन मस्त केलं आहे। हर 10 वर्षांनंतर लिहिलं 2001, 2009। मम्मी आता तिच्या ओल्ड मैत्रिणी भेटल्या, ते बघा किती छान मस्त डेकोरेशन केलं काय। काकींचं मस्त फोटोशूट चालू आहे ते। तो इकडे बघा गाइस, काकी काकांचे जे सगळे मेमोरीज आहेत त्यांच्या लाईफ मधले, ते सगळे स्क्रीनवरती प्ले करत आहेत।
त्यांची पूर्ण स्टोरी दाखवत आहेत की कोणतरी रडायला लागलं. पूर्ण स्टोरी दाखवत आहे त्यांची कसं लग्न ठरलं. तर आता त्यांचे बघायला आलेत घरी असं दाखवलं. हा माझा मुलगा आहे, मोठा आहे, लहान आहे, ती मुलगी रामारी श्रीरामपूरची. कसं काय करायचं, काय करतो. हां पहिली मुली तो पहिली मुली किती स्कूल तिथे अकरायला पाहिजे. त्यानंतर BA झालेली आहे. मुलगी तुमच्या समोर आहे. पहिले मुलीचं तुम्ही सर्व विचारून घ्या काय ते, त्याच्यानंतर मुलाचं त्यांचे वडील विचारले काय लागलं जोरात करा. कुठले तरी जाणार कुठं किती जण घरात, किती जण? मी 4 बहिणी 2 भाऊ. आई दोन भाऊ. शिक्षण काय झालं? BAच्या लास्ट इयरला आहे. मुलं आहे तुमच्या दोघांची पसंती तर सर्वात महत्त्वाची असेल, पण आता मुलीचं जसं समजलं तर मुलाचं पण सगळं समजलं पाहिजे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे तुम्ही विचारून घ्या आणि आवाज जोरात असू द्या. किती भाऊ आहे तुम्ही, किती बहिणी आहेत? 2 भाऊ आणि 2 बहीण. 2 बहिणी. तुमचं गाव कुठलं? श्रीरामपूर. आता हल्ली नोकरी कुठं करतात? मी भायखळ्याला शिक्षक म्हणून. ठीक आहे. आता मुलांचे बेसिक गोष्टी तर तुमच्या ठरलेल्या आहेत. काही जर घेण्या देण्याबद्दलचं काही चर्चा केली तीही करून घ्या. तुमची जे काही अपेक्षा असेल ती सांगा. कसं करायचं आम्ही तर आता तुम्हाला कसं आहे, आता काही काही भिलेनी करता काय अर्धा करता, म्हणजे कसं काय लेनदेन कसं करायचं काय अर्धा हां खर्च तुम्ही आम्ही हे काम केले ना. ₹1,00,000 पगार आहे त्याला आणि तुम्ही फक्त त्यावेळेस ठीक आहे. मी भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला, मी 5 तोळा सोनं करून देतो. लग्न काढून द्या ना. लग्न काढून देतो. चला कसं करा, लग्न काढून देतो, सगळं करून देतो. अजून काय पाहिजे? माझ्या बहिणीसाठी पाहिजे ते करायला तयार आहे. तुला काय विचारायचं? अपेक्षा आहे तुमच्या सर्व गुटखा पान भाऊ फोन केला का? ठरलं का? ठरल्यावर सुपारी फोडा आणि मग मला सुपारी आहे माझ्याकडे. सुपारी फोडा आणि लग्न पक्का झालं म्हणून समजा. बरं, आपण ते एकमेकांनी जाणून घेतल्या, त्याची पूर्तता कशी करणार ते पण सगळं ठरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सुपारी फोडायच्या आधी आता फायनल एक गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी तुमच्या दोघांची रजामंदी महत्वाची. तर तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे का? हो, जेवायला दिली त्यांनी जरा जोरात सांगा. बरं बरं, हां त्यांना मुलीला प्रश्न तुमचं शिक्षण कुठं झालं? जळगाव. कुठल्या कॉलेजमध्ये? भेंडाळे कॉलेज. सध्या काय करता तुम्ही? माझे आई वडील जे बोलतील तेच.
नाही तरी आजकालच्या युगामध्ये 2-4 प्रश्न विचारणं गरजेचं असतं काय विचारून काही नाही विचारेल मुलाला कसं व्यसन नाही डिटेल्स रिपोर्ट मी बाहेर काढून काळजी करू नको हे विचार करूच नका तुम्ही. तू आर्थिक गणित विचारून घेऊ. तुला काय असं असं काहीच मनात धरू नका तुम्ही. सर्वांना माहिती त्याला काहीच होत नाही. तुम्हाला मुलाला काही विचारायचं आहे अजून? तुम्हाला मुलगी पसंत आहे? ताई तुला मुलगा पसंत आहे? तिकडे तिकडे आता टेबल सुपारी देवाला नारळ फळा सुपारी. एकत्र आले. मुला-मुलींची पसंती ठरलेली आहे. दोन्ही पक्षकारांचा घेवादेवाच्या सगळ्या गोष्टी काय ठरलेल्या आहे. त्यामुळे मी आज इथे सरकारनं ही गोष्ट घोषित करतो. उद्या दिनांक 13/5/2024 रोजी कल्याण सिद्धिविनायक हॉलमध्ये दोन्ही पक्षकारांच्या नागरिक मित्रपरिवारासमवेत हा विवाह सोहळा संपन्न करण्याकरता आपण सर्वांना उपस्थित राहावे. आपला सर्वांना माझा सादर जय.
झाल्या. हळदीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपण सगळ्यांना मस्त नाचवून छान कार्यक्रम काढून दिलाय. आपल्या सर्वांसाठी आता फार जेवणाची चांगली सोय करून ठेवली. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. धन्यवाद. 1978ला काकांच्या लाईफमध्ये काकी आल्या. सो गाइस असं आहे 1999 मध्ये काका काकींचं लग्न झालं. 1978 मध्ये काकी बॉर्न झाला. 1969 मध्ये काका बॉर्न झाले आणि 1999 मध्ये त्यांचं लग्न झालं. ये बाबू ये पाठीमागून ये ना. ये त्याचे खांदोचे हटव. व्हेरी गुड. राईट. स्माइल फेस स्माइल तिघांनी असं दिलं ठेवा. व्हेरी गुड. 2001 मध्ये आणि ते दादा बॉन्ड झाले. बाबूकडे बघा. राईट. स्माइल फेस स्माइल बदल. 2005 मध्ये कोमल दीदी प्यार बॉर्न झाले. स्माइल फेस स्माइल असं दिला. दोघांनी किती करा नाही ना तिला. दोघांनी व्हेरी गुड. 2024 सगळ्यांनी पाठवून 2024
बुद्धं शरणं याची क्लिअरिटी गच्छामि खूप छान आहे. धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. सपोर्ट करा, सपोर्ट कर. मुले मी अकेले होते. ताई अविनाश भाऊच्या मागे अजून खूप पाय काय दुसरी येऊन जात मारून जायची लवकर. आता मी ताईला विनंती करतो की तिने अविनाश भाऊंना आहार घ्यावा. त्याचा आता स्वीकार करण्यात यावा. जोरदार टाळ्या. आई घ्या. माझी मुलगीची किंवा माझी मुलगीची गुलाबाचं पाणी काचेची नाणी आवड करते जशी अन्नाची राणी.
बघूया जेवणात काय काय आहे। आमरस पुरी, पनीर, भेंडी फ्राय, सॅलेड, डाळ भात आणि पापड आणि केक सुद्धा आहे। सगळ्यांनी जेवायला या। जेवण खूपच जास्त टेस्टी होतं, एकदम छान आणि आईस्क्रीम सुद्धा होती जेवणासोबतच। आपल्याला जेवत्या जेवत्या इथे इतकं सुंदर डान्स पाहायला भेटतोय। कोमल दीदी आणि त्यांच्या सगळ्या कझिन्सने खूप छान डान्स परफॉर्म केला होता। फायनली आम्ही निघालोय, सगळं झालेलं आहे, जेवण पण झाले आमचं। मम्मी थोडे ओळखीचे लोक भेटतात, कारण मम्मीची जुनी फ्रेंड होती, तर त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलं, जेव्हा मम्मीचे सगळे जुने फ्रेंड्स भेटले। पूर्ण कार्यक्रम झालेला आहे। आता आम्ही घरी चाललोय। काका काकींना पुन्हा एकदा त्यांच्या 25th ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी असंच 50th ॲनिव्हर्सरीपर्यंत सोबत राहावं अशी आमची इच्छा आहे। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।